श्री स्वामी समर्थ। तर आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की तुमच्या स्वप्नात जर तुम्हाला तुमचे आराध्य म्हणजे तुमचे जे तुम्ही ज्या देवांना मानतात किंवा तुमचे जे गुरु असतील ते जर तुमच्या स्वप्नात आले तर त्याचा अर्थ काय असतो, किंवा स्वप्नात जर आपल्या साप आला तर त्याचा अर्थ काय असतो ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला नक्कीच कळेल की स्वप्नामध्ये आपले गुरु किंवा आपण जे देवांना मानतो ते देव आल्याने काय होत असतं। तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर कसं असतं ना, म्हणजे कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या देवालाही मानत असतं। कुलदेवता असतं किंवा कुलदेवी असतं किंवा गुरु असतात आपले। तर काही वेळेस म्हणजे आपली जी भक्ती असते ना ती आपण खूप मनाने जर केली आणि खूप श्रद्धेने जर केली ना तर आपल्या स्वप्नात हे आपले आराध्य येत असतात। आणि ही खूप मोठी गोष्ट असते की आपल्या स्वप्नात आपले आराध्य येणं। तर शेवटी एक प्रकारचं ते आपल्या स्वप्नात येऊन आपल्याला एक प्रकारचा आशीर्वाद देत असतात। तर याचा अर्थ असा असतो की तर तुमच्या आराध्य तुमच्या जर स्वप्नात येत असतील तर त्याचा अर्थ असा समजायचा की तुमच्या काही जे इच्छा असतील, सांसारिक इच्छा म्हणा, कोणाचा विवाह होत नसेल, नोकरी लागत नसेल किंवा काही पण अडचण असेल तर ती अडचण तुमची दूर होणार आहे। म्हणजे तुमच्या स्वप्नात जर तुमचे आराध्य आले असतील तर याचा अर्थ असा असतो की तुमच्या ज्या मनातल्या इच्छा असतात त्या तुमच्या पूर्ण होतात। किंवा कोणाचं लग्न जमत नसेल तर लग्न जमेल, कोणाला नोकरी भेटत नसेल तर भेटेल, कोणाच्या आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील। आणि समजा कोणाला जर या कोणत्याच अडचणी नसतील, म्हणजे सांसारिक अडचणी नसतील तर ते फक्त समजा एक निस्वार्थ भावनेने देवाची फक्त एक भक्ती करत असतील तर त्याच्यासाठी हा देवाला भेटण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा होत असतो। म्हणजे देव याकरता स्वप्नात येत असतात की तुला या सांसारिक इच्छेपैकी जर पाहिजे असेल तर ते तुला भेटेल, आणि ते जर तुला नसेल पाहिजे तर माझ्याशी तुझी जी भेट आहे ती लवकरच होईल। या याच्याने ते देव स्वप्नात येत असतात आणि एक प्रकारे आशीर्वाद देत असतात। आणि त्याच्यानंतर एक अजून गोष्ट सांगायची आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण आपल्या स्वप्नातही साप येत असतात। तर त्यापैकी मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुमच्या स्वप्नात जर काळा साप येत असेल तर याचा अर्थ काय असतो। तर तुमच्या स्वप्नात काळा साप येणे याचे दोन अर्थ आहेत की तुमच्या स्वप्नात जर तुम्हाला काळा साप दिसत असेल तर याचा अर्थ असा की तुम्हाला धनलाभ होणार आहे आणि तुमचा मान सन्मान वाढणार आहे आणि तुमच्या कुटुंबामध्ये तुमची जो मान आहे, प्रतिष्ठा आहे ती वाढणार आहे, याचा अर्थ असा असतो। आणि दुसरा अर्थ असा की तुम्हाला जर स्वप्नात काळा साप दिसत असेल पण तो तुम्हाला जर फुंकर मारताना दिसत असेल, रागात दिसत असेल किंवा तुमच्या मागे पळताना दिसत असेल किंवा तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ असा असतो की तुमच्यावर कोणतं तरी संकट येणार आहे आणि तुमच्याविषयी तुमचे जे शत्रू आहेत ते काहीतरी प्लॅनिंग करत आहेत, याचा असा अर्थ असतो। तर हे असे जे दोन गोष्टी होते त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। आणि तुम्हाला जर फक्त नागदेवतेचे फक्त जर दर्शन होत असेल, कुठं अचानक जर दिसत असेल तर ही चांगली गोष्ट असते। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर अशी जी मला माहिती होती काही ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।